कशा आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? आज सर्व शांतता आहे बघा. आज कुठेच काही गाजावाजा नाही, आरडाओरडा नाही, गर्जना नाही, गोंधळ नाही, काही नाही. जे ते आपापल्या घरी शांत बसलेले, हो की नाही? सांगायचा मुद्दा म्हणजे काल मी ना सभेला गेले होते गोखले नगरला. काय झालं, आम्हाला ते ज्या टेम्पोमधून नेलं होतं त्या टेम्पोमधून उतरताना माझ्या पायातलं पैंजण, एका पायातलं, उजव्या पायातलं पैंजण खाली पडलं आणि ते आमच्याच बायकांना सापडलं. मला माहीतच नव्हतं. मी जेव्हा सभेच्या तिथे गेले तेव्हा एक जण मला म्हटलं, "मावशी, तुमच्या पायातलं पैंजण कुठं आहे?" तर मी म्हटलं, "अरे काय झालं, हरवलं का?" मग असंच मी सभा संपल्याच्या नंतर आम्ही सर्वजण एकत्र जमलो. मग मी एक जणीला म्हटलं, "काय गं, माझ्या पायातलं पैंजण सापडलं का कोणाला?" तर ती म्हणाली, "हां, एक बाईला सापडलंय, परंतु मी तिला ओळखत नाही." आणि ती विचारत होती, "किसका है, किसका है?" करके. तो हम लोग बोले, "हमारा नहीं है, वो किसका है क्या पता नहीं." अच्छा, वो तुम्हारा था क्या, असं मला म्हटले. तर मग काय केलं मी त्याचं, काल रात्री मी संध्याकाळी आले, जरा आराम केला. म्हटलं आता काही बोलायला नको, काही नको. खूप थकले होते. आणि मग माझ्याकडे तर व्हिडिओ असतातच, हो की नाही? आणि मी व्हिडिओ टाकले होते, टेम्पोत कोण आहे, काय आहे ते. मग त्या बाईचं मला, मग मी ते व्हिडिओ पाहिले. ते म्हणाले, "देखो तुम्हारा व्हिडिओ में रहेगा वो, तो मैं पहचानती." मग तिने काय केलं, त्या बाईला ओळखलं आणि ती म्हटली, "हां, हां, हीच बाई होती." आणि मग तुम्ही तिला विचारा. मग काय झालं, ते माझ्या बहिणीचं तिथे एक बहिणीच्या मुलीचं पार्लर आहे, मोना ब्युटी पार्लर म्हणून. तर मग तिच्याकडं सर्व बायका येत असतात. मग तिने एक जणांना सांगितलं, "बघा, अशी-अशी माझ्या मावशीची ना पायातलं पैंजण हरवलेलं आहे काल, तर ते सापडते का बघा." मग ती बाई म्हटली, "हो, सापडलेलं आहे." मग ती म्हटली, "उद्या मी आणून देते. आज मी बाहेर गेलेली कुठे, तर मी उद्या आणून देते." मग तिने विचारलं, "कोणाचं आहे, कोण आहे?" मग तिने सांगितलं, "माझी मावशी आहे, माझ्या मावशीचं आहे." मी देवावर विश्वास ठेवला होता. मी म्हटलं, जर सापडायचं असेल ना, तर ते कशाप्रकारे सापडेल? कारण का, देव माझी कुठलीच गोष्ट आहे ना हरवत नाही, माहिती आहे का? आणि माझं हे नाही करत, म्हणजे असं नुकसान नाही करत. मग ती उद्या मला आणून देणार आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे देवाचं वचन आहे, ठोका म्हणजे उघडेल आणि शोधा म्हणजे सापडेल. ओके. तर मी कशाही प्रकारे ते शोधलं आणि ते मला सापडलं. आत्ताच माझ्या बहिणीची मुलगी आली होती. ती आत्ता पार्लर बंद करून आली. ती म्हणाली, की "मीना मावशी, तुझं आहे ना पैंजण आहे ना त्या बाईकडं आहे. तिच्याशी माझं बोलणं झालं. ती उद्या तुला आणून देईल." तिला नव्हतं माहिती की तू माझी मावशी आहे म्हणून, आणि तिने ठेवलेलं. तर हे असं आहे बघा. प्रयत्न केला मी, खूप लोकांना विचारलं, प्रयत्न केला. म्हटलं सापडलं तर सापडलं. आणि जेव्हा मला कळालं की आमच्याच टेम्पोमधल्या बायकांना सापडले, तर मग मी म्हटलं ते कुठं जाणार नाही, ते असणार आणि कुणी ना कुणी मला ते 2 दिवसांनी आणून देणार. फक्त वेळ जाऊ द्या थोडासा. आणि वेळ दिला आणि सापडलं. सारा गौरव मी येशूला देते, प्रभूला देते. धन्यवाद करते प्रभूला, की तू माझ्या पाठीशी आहेस. कोणी नाही आहे, फक्त माझा येशू माझ्या पाठीशी आहे. आणि तो मला सर्व तारणातून, सर्व संकटातून, सर्व संकटातून वाचवत आहे. आणि आज इथपर्यंत आलेलं आहे. तो उगवतो ना सूर्य, तो असं कोणाला अन्न-पाणी दिल्याशिवाय मावळत नाही हो. एक टायमाला किंवा होईना गरिबाला, एक वेळेस का होईना, पण तो कशाप्रकारे देतो हे मात्र नक्की. याचा मला अनुभव आहे. तो कोणाला उपाशी ठेवत नाही. सूर्य जेव्हा उगवतो ना, तो मावळेपर्यंत रात्री तो सर्व व्यवस्था करतो आणि सर्व देतो. म्हणतात ना, ज्याने चोच दिला तो चारा देतो. एवढं मात्र खरं आहे.